नमस्कार, मी विनायक घुले. आपला आजचा टॉपिक असणार आहे बघा, डिस्टन्स डिरेक्शन किंवा त्यालाच म्हणतो आपण डिरेक्शन सेन्स. आता हा टॉपिक बघत असताना जास्त वेळ व्हायला नाही घालणार, थोडंसं बेसिक बघणार आहोत आपण, जास्त काही नाही बेसिक बघणार, थोडंसं बेसिक बघूयात. लगेचच क्वेश्चनला सुरुवात करूयात. शॉर्टकटने ट्रिक्सने करायचे आहेत आपल्याला क्वेश्चन, कारण याच्यासारखे जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत एक्झामला, ते लवकर जर केले आपण तर जे मोठे टॉपिक्स असणार आहे त्याला वेळ वाचल आपला. हे क्वेश्चन जर लवकर झाले तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रिक्सने करायचे. सांगणार तर मी बेसिकनं पण आहे आणि ट्रिक्सने पण आहे, पण आपल्याला करायचे ट्रिक्सनच आहे. ठीक आहे, पण बेसिक मी सांगून देईल त्याच्यामध्ये. तर मग आता याच्यामध्ये सुरुवातीचं जे बेसिक पाहिजे गरजेचं ते काय आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, तर बघा मी इकडं ऑलरेडी स्लाइड बनवून ठेवलेली आहे याची. तर याच्यामध्ये हे तर काही कोणाला सांगायची गरज नाही, कुठली दिशा कशी असते, कशी द्यायची असते, कुठली दिशा कुठं आहे हे सांगायची काही गरज नाही. ह्या डिरेक्शन ऑलरेडी सर्वांना माहिती असणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर हा बघा, पहिल्या याच्यामध्ये हा सेंटर पॉइंट आहे. या पॉइंट मधून जर एखादा माणूस म्हणजे सेंटर इथून जर एखादा माणूस जर नॉर्थला गेला, वरच्या दिशेला जर गेला, तर तो त्याचे हात पाय सगळं तोंड वगैरे सगळं सोबतच घेऊन जातो, बरोबर. हा, तर सोबत घेऊन जातो. तर त्याचा लेफ्ट हँड कुठे असणार आहे आणि राईट हँड कुठे असणार आहे, त्याची लेफ्ट साइड कुठे असणार आहे आणि राईट साइड कुठे असणार आहे हे माहिती असायला पाहिजे. प्रत्येक दिशेला जात असताना पर्सन, एखादा व्यक्ती कुठल्याही दिशेला जर जात असेल तर त्याची लेफ्ट साइड कुठली आहे आणि राईट साइड कुठली आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. माहिती असतं जनरली, पण एक्झाम्पल मध्ये मुलं सॉल्व्ह करत असताना गोंधळ करतात. कधी कधी लेफ्टच्या ठिकाणी राईट घेऊन टाकतात, राईटच्या ठिकाणी लेफ्ट घेऊन टाकतात. म्हणून घेणं गरजेचं आहे बा, नाहीतर याच्यामध्ये काय आहे नाही एवढं विशेष. ठीक आहे, तर बघा पहिलंच सांगून देतो सुरुवातीला, याच्यात असणारा प्रत्येक टर्न जो आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे, 90 अंशाचा असणार आहे. प्रत्येक टर्न जो आहे तो किती असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे, 90 अंशाचा असणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर वरती नॉर्थला जातोय आणि लेफ्ट टर्न घेतोय तर तो वळल कोणत्या दिशेला रे, तर तो वळल वेस्टला, कारण ही लाईन पॅरलल आहे कोणत्या लाईनला, या लाईनला. मग तो वळल कुठं, वेस्टला वळल. राईट टर्न घेतोय तो वळल कुठं, ईस्टला वळल. एखादा म्हणून सर इकडं वळतोय तर नॉर्थ वेस्टला जातोय, सुरुवातीला होतं काही जणांचं असं, पण तसं नाहीये. बघा ही लाईन पॅरलल कशाला आहे, तर या लाईनला पॅरलल आहे. ही लाईनला पॅरलल ही लाईन आहे किंवा ही लाईन आहे. ठीक आहे, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल कोणत्या लाईनला आहे, या लाईनला आहे. म्हणजे एखादा माणूस जर नॉर्थला जात असेल, लेफ्ट टर्न घेईल तर वेस्टला जाईल, राईट टर्न घेईल तर कुठं जाईल, ईस्टला जाईल. तोच व्यक्ती जर ईस्टला जात असेल तर लेफ्ट टर्न घेईल तर कुठं जाईल, नॉर्थला. राईट टर्न घेईल तर कुठं जाईल, साऊथला. साऊथचं सेम तसंच, जर लेफ्ट टर्न घेईल तर जाईल ईस्टला, राईट टर्न घेईल तर कुठं जाईल, वेस्टला. इकडे बघा लिहून दिलेलं आहे सर्व. माझ्या याच्यावरून एक लक्षात आलेलं आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल. बघा, जर एखादा व्यक्ती मुख्य दिशेला जात असेल, याच्यात 4 मुख्य दिशा आहे आणि 4 उपदिशा आहेत. 4 मुख्य दिशेला पैकी कुठल्याही एका दिशेला जर जात असेल माणूस, डिरेक्शनला जर जात असेल, तर तो लेफ्ट राईट टर्न घेऊ द्या, लेफ्ट घेऊ द्या किंवा राईट टर्न घेऊ द्या, तो नेहमी वळल तर मुख्य दिशेलाच वळल, उपदिशेकडे वळणार नाही. आणि उपदिशेला जर ट्रॅव्हल करत असेल, जात असेल तर, आणि त्याने लेफ्ट राईट टर्न घेतले तर तो उपदिशेलाच जाणार आहे, सब डिरेक्शनलाच वळणार आहे. ठीक आहे, तर हे एक बेसिक याच्यामध्ये महत्वाचं होतं. दुसरं बेसिक महत्वाचं काय आहे बघा, ह्या ज्या डिरेक्शन्स लिहिलेल्या आहेत, दिशा लिहिलेल्या आहेत, 8 दिशा आपण पूर्ण लिहून काढलेल्या आहेत. तर यांच्यामध्ये असणारे अँगल जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. एवढं झालं की झालं आपलं बेसिक, लगेच आपल्याला क्वेश्चन्स कडे जायचंय. ठीक आहे, तर आता मी इथे एक सर्कल ड्रॉ केलंय बघा. याच्यामध्ये हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर मला माहिती आहे या सर्कलची सर्कल किती डिग्रीचा असतो रे, तर सर्कल असतो 360 डिग्रीचा, बरोबर. हा, 360 डिग्रीचा सर्कल आहे. मी इथं लिहिलं बघा, 360 डिग्रीचा सर्कल आहे हा पूर्ण. मग आता 360 डिग्रीचा सर्कल आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं नीट तर याचे पार्ट झालेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तुकडे झालेले आहेत त्या सर्कलचे. कशामुळे, या डिरेक्शनच्या ऍक्सिसमुळे काय झालेले, 8 तुकडे झालेले आहेत. तर ते 8 तुकडे झाले, तर मी जर ह्या 360 ला 8 ने जर डिवाइड दिलं, दिसतंय का सर्वांना, हा दिसतंय. 8 ने जर भाग दिला याला, तर हा भाग जातो बघा 45चा. कितीचा भाग जातो, 45चा भाग जातो. म्हणजे
प्रत्येक दोन ज्या लगतच्या दिशा आहे, ऍडजसंट डिरेक्शन्स आहेत, त्यांच्यामध्ये अँगल किती आहे? 45 डिग्रीचा अँगल आहे, 45 अंश. ठीक आहे, हा कोन आहे त्यांच्यामध्ये. तर मग कुठल्याही दोन घ्या लगतच्या, या दोन घ्या, या दोन घ्या, या दोन घ्या, जास्त नाही लक्षात राहिलं तर याला ह्या सर्कलला काय समजा, पिझ्झा समजा, एक्स्ट्रा टॉपिंग्स त्याच्यावरती ऍड करून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला जे पाहिजे ते ऍड करून द्या. याला काय समजा, पिझ्झा समजा. पिझ्झाचे किती तुकडे झालेले तर 8 तुकडे झालेले आहेत. एक एक तुकडा कितीचा आहे? 45 अंशाचा आहे. प्रत्येक तुकडा कितीचा आहे? 45 अंशाचा आहे. मग आता कुठल्याही दोन लगतच्या दिशा घ्या, लगतच्या म्हणजे ऍडजसंट, शेजारी शेजारी. ठीक आहे, कुठल्याही दोन, या दोन घ्या, या दोन घ्या, या दोन घ्या, त्याच्यामध्ये एक सब डिरेक्शन येणार आहे, एक मेन डिरेक्शन येणार आहे. यांच्यामधील अँगल किती असतो? 45 डिग्रीचा असतो. कुठल्याही दोन मुख्य दिशा घ्या, कुठल्याही दोन मुख्य दिशा म्हटल्यानंतर माझं लक्ष फक्त एवढ्या या 4 दिशांवरती असायला पाहिजे, 4 डिरेक्शन्स वरती जायला पाहिजे. ठीक आहे, कुठल्याही दोन मुख्य दिशा ज्या की एकमेकींच्या शेजारी शेजारी आहे, ऍडजसंट आहे, त्यांच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, सपोज नॉर्थ आणि ईस्ट यांच्यामध्ये किती तुकडे आहेत पिझ्झाचे? 2 तुकडे. एक 45चा, दोन कितीचे झाले? 90चे झाले. दोन कितीचे झाले? 90चे झाले. कुठल्याही दोन घ्या, ह्या दोन बघा, या दोन बघा, या दोन बघा, या दोन बघा, कुठल्याही दोन बघा, त्यांच्यामध्ये किती तुकडे आहेत? 2 तुकडे. कुठल्याही दोन अपोजिट डिरेक्शन बघा, कुठल्याही दोन अपोजिट डिरेक्शन, त्यांच्यामध्ये इकडनं बघा किंवा इकडनं बघा. आता इकडनं आणि इकडनं याला काय म्हणतात? घड्याळ फिरतं त्या दिशेने जर गेलो तर त्याला म्हणतात क्लॉकवाईज, आणि घड्याळ फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण गेलो तर त्याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, एवढं बेसिक सांगितलंय बघा. आता तर नॉर्थ आणि साऊथ या अपोजिट दिशा आहेत, तर यांच्यामध्ये जर अँगल पाहिला तर हा 4 तुकडे पिझ्झाचे, एक तुकडा 45चा, 2 तुकडे झाले 90चे, 3 तुकडे झाले 135चे, आणि 4 तुकडे म्हणजे 180 अंश. 180 अंश त्यांच्यामध्ये काय असणार आहे? कोन असणार आहे, अँगल असणार आहे. ठीक आहे, लक्षात राहील. तसंच उपदिशांचं पण आहे. कुठल्याही दोन शेजारी शेजारी उपदिशा जर बघितल्या तुम्ही, कुठल्याही दोन शेजारी शेजारी उपदिशा म्हटल्यानंतर लक्ष फक्त इकडे गेलं पाहिजे बघा. कुठल्याही दोन शेजारी शेजारी उपदिशा, त्यांच्यामध्ये पण बघितलं तर 2च तुकडे आहेत पिझ्झाचे. किती तुकडे आहेत? 2च तुकडे आहेत. म्हणजे त्यांच्यामधील अँगल पण किती असणार आहे? 90 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे, हे अँगल येणं गरजेचं आहे, प्रश्नामध्ये कामाला येईल. प्रश्नांमध्ये लक्षात येऊन जाईल तुम्हाला काय करायचंय काय नाही, याच्यावरती प्रश्न कसे येतात. ठीक आहे, राहील लक्षात. या दोनच बेसिक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत, बाकी काही नव्हतं. आता डायरेक्ट आपण आपल्या क्वेश्चनला अप्रोच करूयात. बघा, क्वेश्चनला अप्रोच करत असताना त्याच्यामध्ये टाइप्स किती आहेत, कशा पद्धतीने येतात, काय येतात, ते आपल्याला सर्व तिकडे बघायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा, याच्यामध्ये 5 टाईपचे प्रश्न असतात. 5 टाईपचे प्रश्न आहेत. पण आता याच्यात मेन मुद्दा असा आहे की यातले जे 3 टाईप आहे सुरुवातीचे, 1, 2, 3, हे 3च बँक एक्झामला दिसतात. मग हे बाकीचे 2 कुठे दिसतात रे? तर हे रेल्वेच्या एक्झामला तुमच्या, किंवा SSC जर कोणी देत असेल, किंवा दुसरी कुठली एखादी एक्झाम आली त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात हे टाईप, किंवा मिळतात त्याच्यामध्ये बघायला. आपल्या बँकेला नाही मिळत. बघा, बँकेला हे 3च टाईप आहेत फक्त, पण मी शिकवताना सर्व शिकवणार आहे. ठीक आहे, सिंगल ऑब्जेक्ट, डबल ऑब्जेक्ट, पझल बेस, क्लॉक बेस आणि शॅडो बेस. बँक साठी असणारे एवढेच. आपल्याला एवढे बँकेच्या एक्झामची जर तयारी करत असाल तुम्ही तर एवढे प्रिपेअर करणं गरजेचं आहे. दुसरी कुठली दिली चुकून तर, कारण सिलेबस बऱ्यापैकी सेम असतो सर्व बाकीच्या एक्झामचा पण, त्यामुळं हे पण येणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर पुढे जाऊयात आपण क्वेश्चन कडे. पहिल्या टाईप कडे जाऊयात. पहिल्या टाईप मध्ये काय आहे, याचं नाव का असं दिलेत, किंवा काय याला मी असं वर्गीकरण केलं, याचं क्लासिफिकेशन का असं केलेलं आहे, तर ते बघूयात. पहिला जो आहे टाईप आपला सिंगल ऑब्जेक्ट. काय सिंगल ऑब्जेक्ट? सिंगल ऑब्जेक्ट मध्ये काय सांगितलं बघा, त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे मी समोर. इन दिस टाईप ओनली वन ऑब्जेक्ट इज अ मुव्हिंग अँड क्वेश्चन आस्क्ड रिगार्डिंग टू इट. या प्रश्नामध्ये एकच ऑब्जेक्ट असतो, एकच पर्सन असतो, जो की मुव्हिंग असतो, जो की काहीतरी एक जर्नी कंप्लीट करत असतो, आणि तो एकटाच माणूस असतो. तिथे दुसरा तिसरा कोणीच नसतो, म्हणून याला म्हणतात सिंगल ऑब्जेक्ट. मग या टाईपचे प्रश्न आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर डबल ऑब्जेक्टचे पण बघायचे. मग डबल ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे? 2 जण असणार, 2 ऑब्जेक्ट असणार, जे की मुव्हिंग असणार, काहीतरी जर्नी कंप्लीट करणार, काहीतरी प्रवास कंप्लीट करणार आहे. तो प्रवास आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा असतो. त्याच्यानंतर
पझल बेस मध्ये काय असणार आहे, ना एक असणार ना दोन असणार, मल्टिपल असणार. ज्यावेळेस ते क्वेश्चन्स येतील त्याच्यामध्ये त्यावेळेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तर आता हा पहिला टाईपचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय विचारलंय बघा, काय सांगितलंय. पहिला प्रश्न आहे, राज ट्रॅव्हल 8 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, देन टर्न राईट अँड ट्रॅव्हल 4 किलोमीटर, फायनली मूव्ह 5 किलोमीटर. आफ्टर टर्निंग राईट फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट. फार महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. हे जे नव्याने शिकतात त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट. ठीक आहे. मग आता आपण त्याची जी जर्नी आहे ती अगोदर मांडून घेऊयात. बेसिक ना सांगतोय आधी ट्रॅडिशनलने, आणि मग एवढा एकच क्वेश्चन मी बेसिकने सांगणार आहे, ट्रॅडिशनलने सांगणार आहे. मग शॉर्टकटने आपल्याला करायचे आहेत सर्व क्वेश्चन. ठीक आहे. तर बघा, राज ट्रॅव्हल 8 किलोमीटर टुवर्ड साऊथ. राज जो आहे तो 8 किलोमीटर कुठे जातोय, साऊथला जातोय. चला, अशा पद्धतीने 8 किलोमीटर कुठे गेला, साऊथला गेला, या पॉइंट पासून. ठीक आहे, साऊथला आला. त्यानंतर त्याने राईट टर्न घेतला, साऊथ वरून राईट टर्न. आता ते राईट टर्न लेफ्ट मी त्याच्यासाठी लिहून दिलं होतं बघा तुम्हाला. तर साऊथ ला गेल्यानंतर राईट टर्न घेईल तर तो कुठल्या दिशेला वळल रे, तर वेस्टला वळल. राईट टर्न घेतो आणि किती किलोमीटर जातो रे, सॉरी याच्यामध्ये थोडस बोर्डला इकडे मी परत एकदा मांडतो याला. ठीक आहे, इथून मांडतो. राज 8 किलोमीटर गेला कुठं, साऊथला. त्यानंतर राईट टर्न घेतो तो कुठं जातो, वेस्टला. किती किलोमीटर जातो, तर 4 किलोमीटर जातोय बघा, 4 किलोमीटर जातो. आता 4 किलोमीटर गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं याच्यातला प्रत्येक टर्न किती आहे, 90 डिग्रीचा आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, पुढे हे समजून घ्या. त्यानंतर परत राईट टर्न घेतोय, किती किलोमीटर जातोय, 5 किलोमीटर जातोय. 5 किलोमीटर जातोय म्हटल्यानंतर राईट टर्न गेली इथून, तर कुठल्या दिशेला जाईल रे, वरच्या दिशेला जाईल, वर. 5 किलोमीटर. आता हे अंतर 5 किलोमीटर आहे बघा पोरांनो. हे 8 आहे, हे एवढंच गेलं पाहिजे 5, नाहीतर मग जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होतो. ठीक आहे, तसं करायचं नाही. या अशा पद्धतीने त्याची जर्नी इथं संपलेली आहे. इथून सुरुवात केली होती त्याने स्टार्टिंग पॉइंट पासून. खाली गेला साऊथला 8 किलोमीटर, त्याच्यानंतर 4 इकडे आला, त्याच्यानंतर वरती गेला नॉर्थला. किती किलोमीटर गेला, 5 किलोमीटर गेला. आता त्यांनी सांगितलं हा जो राज आहे, हा राज जर असा न जाता, असा न फिरता डायरेक्ट स्ट्रेट असा जर आला असता, शॉर्टकटने जर आला असता, शॉर्टेज डिस्टन्स हे त्याचं असं जर आलं असतं, तर त्याला किती अंतर चालावं लागलं असतं, किती अंतर जावं लागलं असतं, हे शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. मग आता याला कॅल्क्युलेट करत असताना या अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊयात अगोदर आपण. ह्या पूर्ण डायग्रामला काय बनवलं मी, रेक्टँगल बनवलं. काय बनवलं, रेक्टँगल बनवलं. रेक्टँगल कशासाठी बनवलंय, का बनवलंय ते एकदा बघून घेऊयात, ते नंतर सांगतो मी तुम्हाला. बघा, आता रेक्टँगल बनवल्यानंतर तुम्हाला दिसत असेल जे डॉटेड फॉर्म मध्ये दिसतं इकडे, तर ही एक डायग्राम तयार झालेली आहे. तिला एक नाव देऊयात आपण, ABC. याला रेक्टँगल का बनवलं ते पण नंतर एक्सप्लेन करतो. बघा, आता मला ABC हा काय दिसतोय, त्रिकोण दिसतोय. कसा त्रिकोण असणार आहे, तर काटकोन त्रिकोण असणार आहे. कसा त्रिकोण असणार आहे, काटकोन त्रिकोण असणार आहे. आणि मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं रे, AC कॅल्क्युलेट करायचंय. AC कॅल्क्युलेट करायचं. मग हे त्रिकोणाचा AC काय आहे रे, तर कर्ण आहे. कर्ण म्हणजे काय, हायपोटेनियस. काय, हायपोटेनियस आहे. मग हायपोटेनियस काटकोन त्रिकोणाचा, राईट अँगल ट्रँगलचा हायपोटेनियस कॅल्क्युलेट करण्याचं जे प्रमेय आहे किंवा थेरम आहे तो कोणी केलेला आहे, पायथागोरसने केलेला आहे. ठीक आहे, पायथागोरसने केलेला आहे. तर पायथागोरसचा काय थेरम सांगतो, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू, इंग्लिश मध्येच घेतोय बघा, एखाद्याला मराठीत लागत असेल तर मराठीत पण सांगून देतो, कर्ण वर्ग बरोबर. हायपोटेनियस म्हणजे काय, कर्ण. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा थेरम आहे. मराठीत पण लिहून देतो. काही जणांना मराठी थोडस इंग्लिश मध्ये कधी प्रॉब्लेम आला तर त्यांनी मराठीत पण लिहून देतो. इथं कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग आता हायपोटेनियस मला कळालेलं काय, AC आहे. म्हणजे AC चा स्क्वेअर
त्यानंतर बेस AB चा स्क्वेअर आणि हाईट जी आहे ती आहे BC चा स्क्वेअर. असा फॉर्म्युला हे एकदाच होणार आहे एवढ्याच प्रश्नामध्ये, परत परत हे होणार नाही. मग फक्त शॉर्टकट वापरायचे आपल्याला, फक्त हे बेसिक माहिती असावा याच्यासाठी सांगतोय, बाकी काही नाही. ठीक आहे. मग आता मला जर सांगा AB माहित असेल आणि BC माहित असेल तर हा AC कॅल्क्युलेट करता येईल, डेफिनेटली येईल. म्हणून हा रेक्टँगल तयार केलेला आहे. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय सांगते? रेक्टँगलची प्रॉपर्टी सांगते की समोरासमोरील बाजू अपोजिट साइड नेहमी काय असतात? सेम असतात, सारख्या असतात, बरोबर. मग ही जर 4 असेल तर वरची ही पण किती असायला पाहिजे रे? 4 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 4. इथून एवढी ही 8 असेल तर इथून एवढी पण किती असायला पाहिजे? 8 असेल. पण 5 इथं यूज झालेली आहे, युटिलाइज झालेली आहे. मग शिल्लक किती राहिलेली आहे? इकडे 3 राहिली असणार आहे बघा, 3 किलोमीटर या पद्धतीने. मग हेच उचलायचंय तुम्हाला, इकडे टाकायचंय. AB भेटला तुम्हाला 4, मग त्या 4चा वर्ग करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. इकडे BC भेटला 3, त्याचाही वर्ग म्हणजे स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. आता हे लाईन पडली तिकडे पडू द्या, जाऊ द्या. 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, दोघांची बेरीज किती होते? 25 होते. AC स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं तुमचं? 25 आलं. पण मला पाहिजे फक्त AC, म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूस काय घेऊन? वर्गमूळ घेऊन. दोन्ही भाषेत सांगतोय बघा. जे मराठी माध्यमातले आहेत, ज्यांनी इंग्लिश मध्ये पाहिलेलं नाहीये कधी हे, तर त्यांच्यासाठी पण महत्वाचं म्हणजे समजल असं सांगतोय. आणि जे इंग्लिश मिडियमचे आहेत किंवा सेमीचे आहेत त्यांच्यासाठी पण महत्वाचं. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. मग AC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येतो रे? तर AC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येतो AC. काय येतो? AC. आणि 25चा किती येतो? 5. म्हणून AC इज इक्वल टू किती झालं? 5 झालं. AC इज इक्वल टू किती झालं? 5 झालं. म्हणजे तो राज जो आहे तो असा ट्रॅव्हल न करता जर असा शॉर्टकटने आला असता तर त्याला फक्त आणि फक्त 5 किलोमीटर इकडे यावं लागलं असतं. म्हणून तुमचं ऑप्शन जे आहे ते हे करेक्ट ऑप्शन आहे. राहील लक्षात. हे बेसिक आहे. एखादा म्हणाल क्वेश्चन तर खूप फास्ट करायचे आपल्याला, तुम्ही म्हटले होते, आणि हे एवढं करत बसल्यावरती कसं होणार? तर नाही करायचं आपल्याला. ह्या डायग्राम पण नाही काढायचे असे. ठीक आहे. पण हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. कुठून आलं, काय आलं, सॉरी, ते माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता येऊयात आपल्या शॉर्टकट कडे. हे बेसिक मी परत सांगणार नाही. बघा, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचंय तर हा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हाच फॉर्म्युला लागणार. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, पायथागोरसचा थेरम आहे. हाच फॉर्म्युला यूज होणार, बाकी कुठलाही होणार नाही कुठल्याही क्वेश्चन मध्ये आता पुढे गेल्यावरती शॉर्टेज डिस्टन्स काढताना. ठीक आहे. ज्यावेळेस अशी वेळ असेल तेव्हा. ठीक आहे. मग आता शॉर्टकट कसा करायचा याला? तर बघा, शॉर्टकट कसा करायचा हे राहू देतो मी इकडे. याचं उत्तर आपलं 5 आलेलं आहे, ते मी 5 सर्वांनी पाहिलं आता, तर मी इथंच लिहून टाकतो बघा खाली. AC इज इक्वल टू 5. आता एवढा वेळ नाही माझ्याकडे, तर मग मी काय करणार बघा, साधं सिंपल तुम्ही असा क्रॉस ड्रॉ करू शकता. अधिक चिन्ह जे आहे ते काढू शकता. हा, याच्यात वरची दिशा नॉर्थ आहे, खाली साऊथ आहे, इकडे वेस्ट आहे, इकडं ईस्ट आहे. ठीक आहे. मग आता शॉर्टकटने करतोय बघा. राज ट्रॅव्हल 8 किलोमीटर, कुठं? साऊथला. मग साऊथला लिहा 8 किलोमीटर. ठीक आहे. थोडस मला वेळ द्या. साऊथला लिहा 8 किलोमीटर. साऊथला गेल्यानंतर तो राईट टर्न घेतो. कुठला टर्न घेतो? राईट टर्न. मग राईट टर्न घेतल्यावरती कुठं वळतो माणूस? वेस्टला वळतो. तर किती किलोमीटर वळतो? किती जातो? 4 किलोमीटर जातो. वेस्टला लिहायचं 4. कुठं वळालाय? राईटला वळालाय. म्हणजे कुठे गेलाय? वेस्टला. तर वेस्टला लिहायचं 4. त्यानंतर परत एकदा राईट टर्न घेतो. आता कुठे येतो? वेस्टला आहे. वेस्ट वरून राईट टर्न घेतल्यावर कुठे जाईल रे? नॉर्थला जाईल. आणि किती जातोय? तर 5 किलोमीटर जातोय. एवढंच मांडायचं होतं. ती डायग्राम नाही काढायची, ते फॉर्म्युले वगैरे काही ठेवायचं नाही. बघा, ह्या 8 मधून 5 गेले, राहिले किती रे? 3. या 4 मधून इकडे मायनस करायला कोणीच नाही, करायचे नाही. फक्त अपोजिट साइड जे आहेत त्याच्यामधूनच मायनस करायचे. फक्त अपोजिट साइड जे आहेत त्याच्यामधूनच मायनस करायचे, वजाबाकी करायची, त्यांचीच वजाबाकी करायची, बाकी शेजारच्यांची वजाबाकी करायची नाही. बघा, एवढंच करायचंय काम. 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, दोघांची बेरीज
25 आणि स्क्वेअर रूट किती 5. संपला प्रश्न. उत्तर संपलेलं आहे बघा तुमचं. फार सोप्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला. आता याच्यात आणखी काही गोष्टी आहेत की ट्रिपलेट्स आहेत, पायथागोरसचे ट्रिपलेट्स आहेत. ते ट्रिपलेट्स पण मी तुम्हाला सांगून देईल. म्हणजे 4 आणि 3 दिसलं का उत्तर नेहमी 5 येतं. जसं की 6 आणि 8 दिसलं की उत्तर नेहमी 10 येतं. त्यानंतर 5 आणि 12 दिसलं की उत्तर नेहमी 13 येतं. आणि 12 आणि 16 दिसलं की उत्तर नेहमी 20 येतं. हे 4-5 ट्रिपलेट जे आहेत तेवढे जर लक्षात ठेवले तर हे जे तुम्हाला दिसतंय लगेच उत्तर देऊन टाकायचं. याचे स्क्वेअर करत बसायचं नाही. ते डोक्यातही ठेवायचं नाही. 4चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर आणि ते ठेवायची गरज नाही. 4 आणि 3 दिसलं उत्तर येणार 5. कारण 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, दोघांची बेरीज 25 आणि त्यांचा स्क्वेअर रूट किती येतो 5 येतो. म्हणून त्याचं उत्तर झालं 5. ठीक आहे. अशा पद्धतीने आता पुढे जाऊयात आपण. आता मी हे पुढे गेल्यानंतर ट्रॅडिशनल वेने सांगणार नाही, शॉर्टकटने सांगणार आहे. वेळ कमी आहे आपल्याकडं आणि रात्र थोडी सोंग फार, एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळं बघा पुढचा क्वेश्चन आहे, लगेचच करून घ्यायचा आपल्याला शॉर्टकटने आपल्या पद्धतीने. क्रॉस ड्रॉ केला. काय सांगितलं बघा, विजय स्टार्टेड वॉकिंग इन नॉर्थ डिरेक्शन अँड वॉक 4 मीटर. आफ्टर इट ही टूक अ लेफ्ट राईट टर्न and walk 3 meter, 7 meter, 9 meter, 5 meter, 4 meter, 10 meter respectively. How far is he from starting point? त्यांनी काय केलं बघा, एकदाच सगळे टर्न सांगून टाकलेले आहेत आणि त्या प्रत्येक टर्नच्या वेळेस किती अंतर चाललं जातं ते पण सांगून टाकलेलं आहे. हा रिस्पेक्टिव्हली शब्द त्याच्यासाठीच वापरलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, पहिला जेव्हा लेफ्ट टर्न घेतो त्यावेळेस 3 मीटर जाणार आहे. त्याच्यानंतर राईट घेणार तर 7 जाणार आहे. त्याच्यानंतर लेफ्ट घेणार तर 9 जाणार आहे. ह्या अनुक्रमे अशा पद्धतीने आपल्याला तिकडे रिस्पेक्टिव्हली घ्यायचे आहे टर्न आणि तेवढं अंतर घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायची काम नाही. एखाद्याला जर वाटलं लिहून ठेवायचं इकडं बघा, पहिला काय घेतो लेफ्ट घेतो, त्याच्यानंतर काय घेतो राईट घेतो, त्याच्यानंतर परत काय घेतो लेफ्ट घेतो, परत काय घेतो राईट घेतो, परत राईट घेतो आणि परत राईट घेतो. अशा पद्धतीचे टर्न घेतलेले आहेत त्याने. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी अंतर गेलेलं आहे. 3 मीटर गेलेलं आहे, त्याच्यानंतर इकडे किती गेलेलं आहे 7 गेलेलं आहे, त्याच्यानंतर 9 गेलेलं आहे, 5, 4 आणि 10. अशा पद्धतीने एखाद्याला वाटलं तर लिहून घ्या, नाही तर काही गरज पण नाही बरं का. ठीक आहे. आता शॉर्टकटने वापरा. क्वेश्चन वाचला आपण, वाचल्याच उत्तर यायला पाहिजे बघा याचं. पण मग तरी थोडस सुरुवात आहे, 1-2 पहिले सुरुवातीचे क्वेश्चन आहे, थोडंसं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं होतं म्हणून दिलं. पुढे काही गेल्यावरती फक्त ट्रिक्स वापरणार आहे आपण. तर बघा सुरुवातीला कुठं जातो बघा, विजय स्टार्टेड वॉकिंग इन नॉर्थ डिरेक्शन अँड वॉक 4 मीटर. नॉर्थच्या दिशेने जातो. किती जातो 4 जातो. त्यानंतर कोणता टर्न घेतो लेफ्ट टर्न घेतो. नॉर्थ वरून लेफ्ट टर्न घेतला माणूस कुठं जातो वेस्टला जातो. तर किती गेलेला आहे तर 3 मीटर गेलेला आहे. इकडे गेला बघा 3 मीटर. त्यानंतर परत राईट टर्न घेतात तर कुठं जाणार नॉर्थला जाणार. किती जाणार 7 जाणार. म्हणजे आधीच्या 4 मध्ये नंतरचं 7 काय करायचं ऍड करायचं. राईट टर्न झाला. त्यानंतर परत लेफ्ट टर्न घेतला. लेफ्ट टर्न घेतल्यावरती कुठं जाईल रे तर परत वेस्टला जाईल. म्हणजे आधीच्या 3 मध्ये परत 9 काय करायचं ऍड करून द्यायचं. चला लेफ्टचं काम संपलं. पुढं कोणता टर्न घेतो राईट टर्न घेतो. वेस्ट वरून राईट टर्न घेईल तर परत कुठं जाईल नॉर्थला जाईल. किती जातोय तर 5 जातोय. किती जातोय 5 जातोय. सॉरी तिथं थोडस हे झालंय, प्लसचं साईन होतं. ठीक आहे. तर किती जातोय 5 जातोय. ठीक आहे. आता राईटचं काम संपलं. इथं आहे आता तो सध्या. तर इथून परत एकदा राईट टर्न घेईल. राईट टर्न घेईल तर कुठं जाईल ईस्टला जाईल. किती जातो 4. चला हे राईटही संपलं. ईस्टला आहे आता. ईस्ट वरून परत राईट टर्न घेतोय तर किती जातोय 10 जातोय. परत इथं लिहिलं बघा 10. ईस्ट वरून राईट टर्न घेतला आला कुठं साऊथला. एवढंच मांडणं गरजेचं होतं. आपलं काम संपलं बघा. 9 3 होतात 12. 9 3 किती होतात 12. 12 मधून 4 गेले. इथं शिल्लक राहिले 8. किती शिल्लक राहिले 8. ज्या बाजूला राहिले शिल्लक तिथंच ठेवायचे, नाही तर तिकडे लिहून टाकाल. तसं करायचं नाही. ठीक आहे. ते का नाही करायचं कशामुळे नाही करायचं ते पुढे गेल्यावरती लक्षात येऊन जाईल तुमच्या. 10 आहे इथं. इथं किती आहे 7 आणि 4 11. 11 आणि 5 16. 16 मधून 10 गेले. इथं शिल्लक राहिले 6. मग 8चा स्क्वेअर किती रे 64. 6चा स्क्वेअर किती रे 36. दोघांची बेरीज किती 100. 100 कोणाचा वर्ग आहे कोणाचा स्क्वेअर आहे तर 10चा आहे. म्हणून याचं उत्तर झालं तुमचं 10.
10 मीटर. शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आलं त्याच्यामधलं, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट मधलं 10 मीटरचा. ठीक आहे, या पद्धतीने. नाहीतर इकडे करून बघा, तुम्हाला मी एक ते ट्रिपलेट्स लिहून देतो. ट्रिपलेट्स मध्ये जर हाईट किंवा बेस 3 किंवा 4 असेल तर त्याचं उत्तर नेहमी किती येतं, 5 येतं. जर हाईट आणि बेस 6 आणि किंवा 8 या दोन्हींपैकी कोणताही एक असेल, हाईट 6 असेल किंवा बेस 6 असेल आणि हाईट 8 असेल किंवा बेस 8 असेल, कुठलाही असू द्या, 6 आणि 8 असू द्या, दोघं जणांचं कॉम्बिनेशन असू द्या, तर उत्तर नेहमी किती येतं, 10 येतं. इकडे 5 आणि 12 यांचं जर कॉम्बिनेशन असेल तर उत्तर नेहमी 13 येतं, कारण 5चा स्क्वेअर 25, 12चा स्क्वेअर 144, दोघांची बेरीज 169. 169 स्क्वेअर आहे, 169 स्क्वेअर आहे कोणाचा, 13चा, 13चा. तर त्याचं उत्तर ते येणार आहे. त्यानंतर इकडे 12 आणि 16 असं जर असेल तर 12चा स्क्वेअर येतो 144, 16चा स्क्वेअर येतो 256, दोघांची बेरीज होती 400. 400 जी आहे तो स्क्वेअर आहे, 400 कोणाचा स्क्वेअर आहे, एक मिनिट, 400 स्क्वेअर आहे कोणाचा, 20चा स्क्वेअर आहे, कोणाचा, 20चा स्क्वेअर. हे ट्रिपलेट्स आहेत. मग बघा, इथं 6 उरलंय, इथं 8 उरलंय, 6 आणि 8चं कॉम्बिनेशन आलं, उत्तर किती यायला पाहिजे, 10 यायला पाहिजे. अशा पद्धतीने शॉर्टकटने क्वेश्चन होऊन जाणार. एखादा ट्रॅडिशनलने करून बघा, तो किती किचकट बनतो, ती डायग्राम किती किचकट बनते, शॉर्टेज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला, त्याच्यानंतर त्याचा हाईट आणि बेस कॅल्क्युलेट करायला किती वेळ लागतो, खूप वेळ लागतो. शॉर्टकटने बघा किती सोप्या पद्धतीने होऊन जातं आणि कधी चुकणार नाही. कुठलाही क्वेश्चन आणा तुम्ही, चुकणार नाही, काही काळजी करायचं काम नाही. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला करायचं होतं. 6 आणि 8 आलं, उत्तर 10 यायला पाहिजे. विषय संपला. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. सर्वांना लक्षात आलं असेल, ज्यांना वाटतं रिचेक करायचे त्यांनी ट्रॅडिशनल मेथडने डायरेक्ट पूर्ण डायग्राम काढून ड्रॉ केलं आणि मग बघितलं तरी पण व्हेरीफाय करून पाहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. बघा पुढचा जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जीवन वॉकिंग इन साऊथ डिरेक्शन अँड गोज. आता हे क्वेश्चन आधी वाचायचा आणि मग सॉल्व्ह करायचा, परत सॉल्व्ह करायला घ्यायचा, असं करायचं नाही. क्वेश्चन वाचता वाचता सॉल्व्ह करायला घ्यायचा. ठीक आहे, क्वेश्चन वाचता वाचता सॉल्व्ह करायला घ्यायचा. तर मी डायरेक्ट क्रॉस रेडी ठेवतो आणि लगेच क्वेश्चन वाचायला सुरुवात करू. जीवन स्टार्टेड वॉकिंग इन साऊथ डिरेक्शन अँड गोज 12 मीटर. कुठल्या दिशेला गेला, साऊथला गेला. किती गेला, 12 मीटर गेला. देन टूक लेफ्ट टर्न, साऊथ वरून लेफ्ट टर्न घेतो. तो कुठं जातो रे, तर ईस्टला जाईल. आणि गोज 11 मीटर, लेफ्ट टर्न ईस्टला गेला, किती, 11 मीटर. त्यानंतर देन गोज 5 मीटर आफ्टर टर्निंग टू हिज राईट. आता ईस्टला आहे, ईस्ट वरून राईट टर्न घेईल तर कुठे येईल रे, साऊथला येईल. किती येईल, तर येईल 5. सॉरी, बोर्डला थोडासा इश्यू आहे इकडे खाली, तर ते मला थोडस वरती लिहावं लागेल. खाली लाईन कुठं पण जात आहेत तिकडे. बघा आता जीवन स्टार्टेड वॉकिंग इन साऊथ डिरेक्शन अँड गोज 12 मीटर. साऊथला गेला 12, त्यानंतर लेफ्ट टर्न घेतो. लेफ्ट टर्न घेतो तो कुठे जातो, ईस्टला जातो. ईस्टला किती जातो, तर 11 जातो. त्यानंतर सांगितलं त्यांनी देन गोज 5 मीटर आफ्टर टर्निंग टू हिज राईट. इथून राईट टर्न घेतो, ईस्ट वरून राईट टर्न घेईल तर कुठे येईल रे, साऊथला येईल. आणि किती येतो, तर 5 मीटर येतो. किती येतो, 5 मीटर येतो. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, आणि फ्रॉम देअर ही टूक राईट टर्न. परत एकदा राईट टर्न घेतो, इथून साऊथला आहे आता सध्या, इथून परत राईट टर्न घेईल तर कुठं जाईल, तर वेस्टला जाईल. किती मीटर जातोय, 7 मीटर जातोय. अँड फायनली गोज 14 मीटर टू हिज राईट. परत इथून राईट टर्न घेतोय आणि राईटला जातो. किती मीटर जातो, 14, म्हणजे कुठं जाईल, नॉर्थला. या पद्धतीने. आता प्रश्न काय विचारलाय बघा, अँड स्टॉप हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट इन व्हर्टिकल डिरेक्शन. हा शब्द फार महत्वाचा आहे मुलांना. हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट इन व्हर्टिकल डिरेक्शन. व्हर्टिकल डिरेक्शन मध्येच पाहिजे ना आपल्याला, शॉर्टेज डिस्टन्स इकडे विचारलेलं नाहीये. नाही तर मुलं काय करतात बघा, 12 आणि 5 होतात 17, 17 आणि 14 यांची वजाबाकी होते 3. त्यानंतर हे 7 आणि 11 यांची वजाबाकी होते 4. इथं दिसलं 4, इथं दिसलं 3. सर तुम्ही शिकवलं आता की 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, दोघांची बेरीज 25, स्क्वेअर रूट किती आला, 5 आला. झालं उत्तर. आहे 5चा ऑप्शन पण आहे असं म्हणते, पण हे चुकीचं ऑप्शन आहे बाळांनो. हे ऑप्शन काय चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, कारण त्यांनी विचारलंय फक्त व्हर्टिकल डिस्टन्स विचारले.
शॉर्टेज डिस्टन्स विचारलेलं नाही. मग तुम्हाला माहिती आहे ही लाईन कशी रे व्हर्टिकल, ही लाईन कशी रे हॉरिझॉन्टल. मग व्हर्टिकल लाईन वरती सगळी वजाबाकी केल्यानंतर शिल्लक किती राहिलेलं आहे रे 3 राहिलेले. आणि तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, एवढंच द्यायचं होतं, हे 3 आहे का ऑप्शन मध्ये 3? तर आहे, हे करेक्ट ऑप्शन. व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये तुम्हाला डिस्टन्स विचारलं होतं, राहील लक्षात. चलो नेक्स्ट. तिसरा झाला, त्यानंतर चौथा. वेगवेगळे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, काळजी करायचं काही कारण नाही. रमेश वॉक 20 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. रमेश जो आहे 20 मीटर कुठे जातोय नॉर्थला जातोय. त्यानंतर देन टर्न राईट अँड वॉक 30 मीटर. राईट टर्न घेतो म्हणजे इकडच्या दिशेला जाईल बघा ईस्टला. परत मी ते सांगत नाही बसणार आहे आता, राईट लेफ्ट ते सांगत नाही बसणार. त्यानंतर देन टर्न राईट, परत एकदा राईट टर्न घेतो म्हणजे कुठे जातो साऊथला जातो. किती जातो 35 मीटर जातो. चला साऊथला लिहिलं 35. देन ही टर्न लेफ्ट अँड वॉक 15 मीटर. इथून लेफ्ट घेतो म्हणजे परत कुठं जाईल ईस्टला. आणि किती मीटर जातोय तर 15 मीटर जातोय बघा. आणि फायनली ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15 मीटर. इथून परत एकदा लेफ्ट टर्न घेतो तर कुठं जाईल वरच्या दिशेला जाईल. किती मीटर जातोय तर 15 मीटर जातोय. अशा पद्धतीने ठीक आहे. मग आता तुम्ही बघा 35 आहे इथं खाली, वर पण 35 आहे. 35 ला 35 कॅन्सल झालं. इकडं 30 आणि 15 किती आहेत 45. 45 याच्या विरुद्ध कुणीच नाही, मायनस करायला विरुद्ध कुणीच नाही. 45 मीटर आहे, कोणत्या दिशेला शिल्लक राहिलं रे. प्रश्न पुढे विचारलाय काय आपल्याला, अँड हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पोझिशन. कोणत्या दिशेला आहे आणि इन विच डिरेक्शन, कुठल्या दिशेला आणि किती अंतरावर आहे असा प्रश्न आहे. मग कोणत्या दिशेला उरलं रे तर ईस्टला उरलं. किती उरलं 30 आणि 15 म्हणजे 45 उरलं. 45 मीटर टू दी ईस्ट याचं डायरेक्ट उत्तर देऊन टाकायचं. ज्यावेळेस दोन साईडला शेजारी साईडला डिस्टन्स उरणार नाही, काही संख्या उरणार नाही, त्यावेळेस आपल्याला एकाच दिशेला कुठल्या तरी उरल, त्यावेळेस आपल्याला हायपोतेनस कॅल्क्युलेट करावं लागत नाही बा मुलांना. ज्यावेळेस फक्त दोन दिशांना उरल शेजारी त्या आणि त्याच वेळेस फक्त हायपोतेनस कॅल्क्युलेट होत असतो. ज्यावेळेस फक्त एकाच दिशेला नंबर उरतात त्याच दिशेला तेवढ्याच अंतरावरती तो माणूस असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे 30 आणि 15 45 मीटर टू दी ईस्ट. संपला प्रश्न. इथं काही कोणाचा स्क्वेअर करायची गरज नाही, स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही, सरळ सरळ आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नामध्ये लगेच वेळ नाही व्हायला घालायचा, वाचून घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचा. काय सांगितलं, प्रतीक्षा ट्रॅव्हल 560 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. 560 मीटर कुठे गेली आहे नॉर्थला गेली. फ्रॉम हर हाऊस देन शी टूक राईट टर्न अँड ट्रॅव्हल 120 मीटर. इथून राईट टर्न घेते आणि किती जाते 120 मीटर जाते. त्यानंतर देन 320 मीटर टुवर्ड्स हर राईट, परत एकदा राईट टर्न घेते आणि 320 मीटर जाते अशा पद्धतीने. त्यानंतर अगेन 440 मीटर टुवर्ड्स हर राईट, 440 मीटर तिच्या आणखी परत एकदा राईटला जाते. इथं होते, इथून परत राईटला इथं जाणार आहे. प्रश्न काय विचारलाय बघा, अँड स्टॉप हाऊ फार इज शी फ्रॉम दी स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट पासून किती अंतरावरती असणार आहे, म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला इकडे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आता शॉर्टेज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे तर करावा जबा की 560 मधून 320 गेले तर मला वाटतं 240 राहतात, बरोबर. हा 240 राहतात. त्यानंतर 120 जर गेले 440 मधून तर ते 20 गेले म्हणजे 420 राहिले आणि हे 320 राहिले, 320 राहिले अशा पद्धतीने. म्हणजे आता 240 आले 320 आले, दोन शेजारी साईडला काय उरलेत नंबर उरलेत. म्हणजे एक भेटली हाईट, एक भेटला बेस. यांचे स्क्वेअर करायचे. आता बॉम्बलायला आम्हाला म्हणा 10 15 20च्या वर वर्गचिती नाही, 30च्या वर वर्गचिती नाही, 40च्या वर वर्गचिती नाही. 240 आणि 320 चे कसे करायचे, काही काळजी करायचं काम नाही, टेन्शन घ्यायचं नाही लई. बघा 24चा येत असेल वर्ग, 24चा वर्ग येत असेल, 32चा येत असेल. 32चा किती असतो रे तर 32चा असतो 1024, बरोबर. 1024. 32चा स्क्वेअर केला मी, फक्त कशाचा केला 32चा. आणि स्क्वेअर मध्ये नेहमी एका शून्याचा डबल शून्य होत असतो, म्हणून हे 2 शून्य इथे देऊन टाकले. ठीक आहे. इकडं 24चा स्क्वेअर किती रे 576 आहे. किती आहे 576. हा 576 इथं लिहिला. आणि ह्या एका शून्याचे किती शून्य होणार 2 शून्य होणार, तर ते इकडे लिहिले बघा अशा पद्धतीने.
हा शून्य काढून टाकला होता तात्पुरता मी, कारण की मला त्याला तिकडे डबल करायचं होतं. मी फक्त 24चा स्क्वेअर घेतला होता. ठीक आहे, चला झालं काम याचंही पण. आता यांची बेरीज करा. यांची बेरीज करून याचा स्क्वेअर रूट घेत असतो ना आपण. यांची बेरीज करा. 0 0 0 0 6 4 10 हातचा आला 1 इकडं, 3 7 10 परत 1 हातचा आला 5 आणि 1 6 आणि हा एकाशी 1. आता याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. एवढ्या मोठ्याचा कसा स्क्वेअर रूट घेणार, काळजी करायचं नाही. 16चा स्क्वेअर रूट येतो तुम्हाला, येतो 16चा स्क्वेअर रूट काय 4. ठीक आहे, या दोन शून्यांचे 1 0, या दोन शून्यांचा 1 0, उत्तर आलं तुमचं 400. स्क्वेअर होत असताना एका शून्याचे 2 शून्य होतात, स्क्वेअर रूट होत असताना 2 शून्याचा 1 शून्य असतो. ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असणार आहे 100%. हुशार आहात तुम्ही. ठीक आहे, तर उत्तर काय आहे तुमचं 400 आहे. अशा पद्धतीने करायचंय. नाहीतर तुम्ही बघा, 1चा जर स्क्वेअर केला तर तो किती असतो, नेहमी 1 असतो. एकावर 1 शून्य वाढवला तर 1चा स्क्वेअर 1च असतो, पण ह्या एका शून्याचे किती होतात, 2 शून्य होतात. बरोबर ना. 10चा स्क्वेअर किती झाला, 100 झाला. कुठल्याही संख्येचं घ्या बघा तुम्ही, 0 म्हणजे 2 आहे. 2चा स्क्वेअर किती आहे, 4 आहे. या 2चा पण किती आहे, 4 आहे. पण एका शून्याचे किती झाले, डबल शून्य आले. असं साधं सिंपल आहे. चलो नेक्स्ट. 400 उत्तर आहे बरं का याचं. पुढे 6 नंबरचा. अ पर्सन फेसिंग ईच डिरेक्शन took a turn 135 degree in anti-clockwise direction. After that, he took turn 315 degree in clockwise direction and finally turn 45 degree in anti-clockwise direction and stop. In which direction person facing now? आता तुम्हाला ते डिग्री सांगितलं होतं मी, बेसिक सांगितलं सुरुवातीला, ते याच्यासाठीच सांगितलं होतं बघा बाळांनो. ठीक आहे, आता हा प्रश्न आहे, जास्त करून येत नाही एक्झामला, लय करून दिसत नाही, सोप्या असतात म्हणून, पण तरी बी आपल्या सोबत राहू द्यायच्या गोष्टी. ठीक आहे, तर मी आता सगळ्या डिरेक्शन एकदा ड्रॉ करून देतो अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने. असं आता क्रॉस न ड्रॉ करता सगळ्याच ड्रॉ केलेल्या आहे, कारण एखाद्याला काउंटिंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. इझिली होऊन जाईल ते ओरली, पण मग जे बेसिक करताय त्यांच्यासाठी थोडस सांगून देतो बघा. आता एक पर्सन कोणत्या दिशेला फेस करतोय, ईस्टला फेस करतोय. चला, ईस्टला फेस करतोय, सुरुवातीची त्याची डिरेक्शन जी आहे ईस्ट, या पद्धतीने इकडे मी सुरुवातीला 1 नंबर त्याची पोझिशन फिक्स केलेली आहे. त्यानंतर तो काय करतो बघा, टू टर्न 135 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज मगाशी कसं सांगितलं मी तुम्हाला, घड्याळ फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेने गेलं तर ते अँटी क्लॉकवाईज, घड्याळ फिरतं त्याच दिशेने जर फिरलो तर त्याला म्हणणार क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज जायचं, किती जायचं, 135 डिग्री जायचंय. म्हणजे हे बघा 45 45 2 90 45 त्रिक 135, म्हणजे या दिशेला आला बघा. अँटी क्लॉकवाईज जाऊन कोणत्या दिशेला आला, या, म्हणजे सेकंड पोझिशन त्याची इथं आली. बरोबर. त्यानंतर तिथं जाऊन त्याला काही करमलं नसेल म्हणून त्याने काय केलं बघा, आफ्टर दॅट ही टूक टर्न 315 डिग्री इन क्लॉकवाईज डिरेक्शन. तिथून 315 डिग्रीचा क्लॉकवाईज टर्न घेतलाय. कसा घेतलाय, क्लॉकवाईज टर्न घेतलाय. मग आता क्लॉकवाईज टर्न घेणार आहे तर बघा, काउंट करायचं 335 डिग्री. 335 म्हणजे 360 ला किती कमी रे, फक्त 45 कमी. सॉरी 335 नाही, सॉरी 315 आहे. 315 डिग्री म्हणजे किती कमी आहेत, फक्त 360 ला 45 कमी आहेत फक्त. म्हणून आपल्याला पूर्ण 7 भाग कव्हर करावा लागणार आहे. घ्या कव्हर करून, 1 2 3 4 5 6 आणि 7. क्लॉकवाईज आला, किती डिग्री आला, 315 डिग्री आला. आधी सुरुवातीचा इकडे किती गेला होता, 135 डिग्री गेला होता अँटी क्लॉकवाईज. आता त्याची पोझिशन आली इथं. पुढे काय सांगितलंय बघा, फायनली टर्न 45 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज येतोय परत, किती येतोय, 45 डिग्री. म्हणजे इथं आहे आता तो सध्या, इथून 45 डिग्रीच येतोय अँटी क्लॉकवाईज या दिशेला. म्हणजे त्याची शेवटची जी पोझिशन आहे ही दिशा आहे, ही डिरेक्शन आहे. मग प्रश्न विचारलाय, इन विच डिरेक्शन पर्सन फेसिंग नाऊ, कोणत्या दिशेला पर्सन काय करतोय, फेस करतो. मग साधं सिंपल आहे. इथं काय साऊथ, इथं काय वेस्ट. उत्तर काय यायला पाहिजे, दोघांच्या मध्ये हे म्हणल्यानंतर साऊथ वेस्ट. तुमचा आन्सर झालं करेक्ट, साऊथ वेस्ट. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता मी काय सर्वच क्वेश्चन घेत बसणार नाही बघा याच्यामधले. सर्वच नाही घेत बसणार.
हा एक घेऊयात आपण आय थिंक. त्याच्यानंतर मी काही होमवर्कला देईन. या व्हिडिओ सोबतच खाली अटॅच फाईल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसला असतील ते क्वेश्चन्स, ते तुम्ही करा. हा एक बघूयात, मग आपल्याला डबल ऑब्जेक्ट कडे जायचंय, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. हा चॅप्टर पूर्ण एका लेक्चरमध्ये कव्हर नाही होणार आहे, म्हणून याचे 2 पार्ट केले जाणार आहे. हा पार्ट पहिला आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी मग पझल बेस आणि ते क्लॉक आणि शॅडो तिकडे त्याच्यामध्ये घेऊन येईल. याच्यामध्ये आपल्याला हे 2 पार्ट आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे. तर आता बघा, क्वेश्चन सांगितलाय, लगेचच मांडायला सुरुवात करू. काही हे नाही करायचं, आपल्याला वेळ नाही व्हायला घालायचा परत ते. ठीक आहे. काय सांगितलं बघा, स्मिता स्टार्टेड फ्रॉम हर होम टू ऑफिस, शी स्टार्टेड इन ईस्ट डिरेक्शन. कुठल्या दिशेला चालायला सुरुवात केली तिने? ईस्टला चालायला सुरुवात केली. आफ्टर वॉकिंग 4 मीटर, ईस्टला 4 मीटर चालल्यानंतर शी टर्न टू लेफ्ट, लेफ्ट टर्न घेते, म्हणजे कुठे जाणार आहे? नॉर्थला जाणार आहे. किती मीटर जाते? तर 8 मीटर जाते. बघा, नाऊ शी टर्न लेफ्ट, परत एकदा लेफ्ट टर्न घेते, परत एकदा लेफ्ट टर्न घेतल्यानंतर इकडच्या दिशेला जाणार आहे आणि वॉक 2 मीटर, म्हणजे कुठं जाते? किती मीटर जाते? 2 मीटर जाते. कुठं? वेस्टला. आफ्टर दिस शी टर्न टू राईट अँड वॉक 4 मीटर, इथून परत एकदा राईट टर्न घेते आणि 4 मीटर जाते, म्हणजे कुठं जाईल? नॉर्थला जाईल. And now after turning to her right she walk 13 मीटर and reach office, तिथून परत एकदा राईट टर्न घेते, म्हणजे इकडे जाणार आहे. बघा किती मीटर जाते? 13 मीटर, आणि ती तिच्या ऑफिसला पोहोचलेली आहे. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन हर ऑफिस अँड होम, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट मधलं काय करायचं आपल्याला? डिस्टन्स फाइंड करायचंय. ठीक आहे. मग 4 आणि 3 किती होतात रे? 17 होतात. 17 मधून 2 गेले, राहिले किती रे? इकडे शिल्लक 15. इकडे 8 आणि 4 किती झाले? 12. 8 आणि 4 किती झाले? 12 झाले. यांचे स्क्वेअर करा. तोपर्यंत मी थोडस पाणी घेतो. ठीक आहे. 12चा स्क्वेअर किती रे? 144. 15चा स्क्वेअर किती? 225. करा बेरीज. 5 आणि 4 किती होतात? 9 होतात. 4 आणि 2 किती? 6 आणि 2 1 3, म्हणजे हे आपलं काय आलं? AC स्क्वेअर इज इक्वल टू 369. पण 369 कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला, याचं स्क्वेअर रूटच निघत नाहीये. 369 अंडर रूट मध्ये असं AC स्क्वेअरचा जर स्क्वेअर रूट घेतला तर हे असं यायला पाहिजे, 369 असं यायला पाहिजे, पण ऑप्शन मध्ये तसं काही दिसत नाहीये. मग काय केलेलं आहे बघा, तर कुठल्याही 2 संख्या ज्यांचा गुणाकार 369 येतोय, अशा 2 संख्या आपल्याला शोधायच्या असतात याच्यामध्ये. पण त्यातली एक संख्या ही परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे, पूर्ण वर्ग असायला पाहिजे कुठल्या तरी संख्येचा, आणि दुसरी रेग्युलरच हे राहणार आहे, ती परफेक्ट स्क्वेअर राहणार नाही. ठीक आहे संख्या. तर अशा 2 संख्या शोधायच्या. मग एखादा म्हणून सर एक्झामला कसं ते शोधायचं, किती वेळ व्हायला जाणार, तर ते शोधत नाही बसायचं आपल्याला, डायरेक्ट ऑप्शन थ्रू याला अप्रोच करायचा आहे. बघा, मला सांगा 369 82चा तर स्क्वेअर नाहीये, म्हणजे हा पहिला ऑप्शन तर काटला. 26चा पण नसणार आहे, कारण पूर्ण कुठल्याही पूर्ण संख्येचा म्हणजे एखाद्या संख्येचा हा स्क्वेअर नाहीये, त्याच्यामुळं या दोन्हींचा विषय संपला. राहिला विषय फक्त हा आणि हा. याच्यामध्ये बघायचंय आपल्याला, हा 3 जो आहे 3 अंडर रूट 41, तर हा 3 जर मी मध्ये टाकला, 41 आधी आहेच मध्ये, 3 जर मध्ये टाकला तर तो होणार आहे 9. बाहेर 3 आहे, मध्ये जाऊन काय होतं? त्याचा स्क्वेअर होतो. ठीक आहे. मग यांची जर गुणाकार करून पाहिले, ती जर तेवढा जर आला, गुणाकार जर तेवढा जर आला तर हे उत्तर करेक्ट आहे. नाही आला तर याला चेक करूयात. ठीक आहे. 9 1 9, 9 चौक 36 आला, म्हणून तुमचं ऑप्शन हे असणार. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे प्रश्न, याला जर चेक करायचा असतं तर तो कसा झाला असता बघा, तर 9 अंडर रूट 41, तर तो 9 मध्ये जातो, काय होतो? त्याचा स्क्वेअर 81 होतो, आणि 81 आणि 41चा गुणाकार 369 येऊच नाही शकत, एवढा तर कॉमन सेन्स आहे आपल्याकडे, आहे की नाही? त्यामुळं हा ऑप्शन तर काय येणार नाही, हा तुमचा करेक्ट ऑप्शन झालेला आहे. बघा याच्यामध्ये फार सोपं असतं. हे 2 कैदी आहेत, हे कैदी आहेत, या कैद्यांना जेलरने विचारलेलं आहे, तुमच्यापैकी कोण सुधारतं? कोण सुधारतं? तर 41 म्हणला मी काय सुधरत नाही बाबा, 9 म्हटला मी सुधारतो, म्हणून तो 9 सुधरून बाहेर जातो, तर तो किती बनतो? 3 बनतो. 41 सुधरत नाही तर तो मध्येच राहतो, म्हणून
याची फोड अशी केलेली आहे, 369 ची फोड केलेली आहे 41 गुणिले 9, आणि त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहिलेलं 9 बाहेर घेतला 41 मध्ये निघाला. कैदी वगैरे असं काही लक्षात नाही ठेवायचं, तर मी एक ते मजेसाठी सांगितलं. 9चा स्क्वेअर रूट निघतो, 41चा निघत नाही, म्हणून तो 9चा स्क्वेअर रूट निघून किती कुठं जातो, बाहेर जातो, तो 3 होतो. 41 मध्ये जसा तसा राहतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे काही क्वेश्चन जे आहेत त्या टाईपचेच क्वेश्चन आहे, आता घेतला त्या टाईपचा, तो तुम्ही होमवर्कला करून टाका. त्याच्यानंतर हा डिग्रीचा आहे, हा पण होमवर्कला घ्या तुम्हाला. याच्यामध्ये हा एक करूयात, याच्यामध्ये हा शेवटचा करूयात सिंगल ऑब्जेक्टचा, आणि मग पुढे प्रश्नांकडे जाऊया. ठीक आहे. राजेंद्र वॉक अ डिस्टन्स ऑफ 10 किलोमीटर टुवर्ड साऊथ. साऊथच्या दिशेने जातोय. किती किलोमीटर जातोय? 10 किलोमीटर जातोय. देन ही टर्न टू हिज लेफ्ट अँड वॉक 5 किलोमीटर. इथून लेफ्ट टर्न घेतो म्हणजे इकडे जाणार आहे. किती जातोय? 5 किलोमीटर जातोय. फ्रॉम हेअर ही टूक राईट टर्न अँड वॉक 6 किलोमीटर. इथून परत राईट टर्न घेतोय आणि किती किलोमीटर जातोय? 6 किलोमीटर जातोय. अँड स्टॉप्स ऍट अ पॉइंट ए. ए पॉइंट वरती जाऊन थांबतोय. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड ए अँड ए इन विच डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द स्टार्टिंग पॉइंट. ते म्हणताय आता दोन्ही स्टार्टिंग पॉइंटचं ए मधलं अंतर सांगा, आणि ए जो आहे तो स्टार्टिंग पॉइंट पासून कुठल्या दिशेला आहे हे पण सांगा. दोन्ही गोष्टी आपल्याला इकडे सांगायच्या आहेत. त्यामुळं लक्षात ठेवा बघा, 10 आणि 6 किती होतात? इकडं 16 होतात. याच्या अपोजिट कोणीच नाही मायनस करायला. इकडे 5च्या अपोजिट पण मायनस करायला कोणीच नाही, म्हणून आपल्याला यांचे काय करायचे? फक्त स्क्वेअर करायचे. आणि इथं ब्रॅकेटमध्ये एक गोष्ट दिलेली आहे, त्यांनी अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन पाहिजे ना आपल्याला, म्हणजे परफेक्ट नसलं तरी चालेल, अप्रॉक्सिमेटच पाहिजे. म्हणून 16चा स्क्वेअर केला तो किती आला? 144 आला. 5चा स्क्वेअर केला तो किती आला? 25 आला. दोघांची बेरीज किती आली? 4 आणि 5 9 होतात. इकडं 6 169. बरोबर? सॉरी, 16चा स्क्वेअर मी चुकवला. सॉरी. ठीक आहे, 16चा स्क्वेअर चुकवला. 16चा किती येतो? 256. 256 आणि 5चा स्क्वेअर किती? 25. तेच म्हटलं काहीतरी गडबड झाली. 5 आणि 6 किती होतात? 11. 11 आणि 5 आणि 3 किती होतात? 8. आणि इकडं 2. 281. किती आली बेरीज? 281. मग 281 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. मग याचं परत तोडफोड करायची का नाही? तर ऑप्शन मध्ये आपल्याला तशी तोडफोड केलेली नाहीये. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे आपल्याला. मग अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन म्हणजे काय? की बाबा 281च्या जवळ कोणाचा जर स्क्वेअर असेल तर तोच नंबर आपल्याला याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. ठीक आहे. मग 16चा पाहिला आपण किती येतो? 256 येतो. 17चा किती आहे? 289 आहे. ठीक आहे. 18चा किती आहे? 341. तो पुढे जाईल अजून, बरोबर का नाही? म्हणून जवळ कोणाचा आहे? 17चा जवळ आहे. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे? 17 यायला पाहिजे. नंबर कोणत्या कोणत्या दिशेनं उरलेत रे आपले? ईस्टला आणि साऊथला. या दोन्हीने एकत्रित बोला. साऊथ ईस्ट एकत्रित बोललं काय आलं? साऊथ ईस्ट. आणि याचा स्क्वेअर रूट किती? 17. म्हणून याचं उत्तर येणार 17 किलोमीटर साऊथ ईस्ट. सॉरी, 17 किलोमीटर किती? साऊथ ईस्ट हा एक ऑप्शन आहे. बघा आता तुम्ही म्हणशाल हे कशा काढलेलं? डिरेक्शन कशा काढल्या? तर त्या डिरेक्शन बघा, डिरेक्शन कशी काढलेली. राजेंद्र जो आहे तो सुरुवातीला कुठं जातो? साऊथला जातो. किती किलोमीटर जातो? 10 जातो. या पॉइंट पासून, स्टार्टिंग पॉइंट पासून. त्यानंतर लेफ्ट टर्न घेतो तर कुठं जातो? इकडे जातो, ईस्टला. 5 जातो. त्याच्यानंतर परत एकदा नाही का राईट टर्न घेतो आणि 6 किलोमीटर कुठे येतो? साऊथला येतो. 6 किलोमीटर कुठे येतो? साऊथला. आणि इथं आहे पॉइंट ए. कोणता पॉइंट आहे? ए पॉइंट आहे. तर त्यांनी विचारलंय ह्या स्टार्टिंग पॉइंट पासून हा ए पॉइंट जो आहे तो कोणत्या दिशेला आहे? मग ह्या पॉइंट पासून जर मी सरळ खाली येत राहिलो साऊथच्या दिशेने तर हा पॉइंट कधी येणारच नाही त्या याच्यावरती, लाईन वरती येईल का? नाही. इकडे जात राहिलो तरी पण येणार नाहीये. म्हणून या पॉइंटच्या ना साऊथला ना ईस्टला दोघांच्या मध्ये आहे हा. म्हणून याचं उत्तर काय? साऊथ ईस्ट आहे. म्हणून मी इथं सांगितलं तुम्हाला ज्या दोन दिशांना नंबर उरतो त्याच दोन दिशा एकत्र लिहून टाकायच्या, किंवा त्या ज्या दोन दिशांना नंबर उरतो त्या दोन दिशांच्या मधली जी दिशा आहे ती त्याचा स्टार्टिंग पॉइंट पासूनची काय असते? दिशा असते. स्टार्टिंग पॉइंट पासूनची एंडिंग पॉइंटची ती काय आहे? दिशा आहे, डिरेक्शन.
म्हणून याचं उत्तर झालं 17 किलोमीटर साऊथ ईस्ट. चला, त्याच्यात काही होमवर्कला आहे बघा. आपण होमवर्कला घेऊन टाका, सोपे आहेत, ओरली होणार आहेत. हे ओरली तर आरामातच होऊन जातात. नीट लक्ष देऊन पहा, आपल्या ट्रिकने आरामात होऊन जातील. आपण घेऊन टाका तुम्ही. त्यानंतर आपण सोपाच आहे बघा, इझी आहे. फक्त व्हर्टिकल विचारलंय, हॉरिझॉन्टल विचारलंय, त्या लक्ष ठेवा. इथं बघा, हा जो शेवटचा प्रश्न आहे, आपण जो 3रा-4थ्या नंबरचा जो प्रश्न पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी व्हर्टिकल डिस्टन्स विचारलं होतं, याच्यामध्ये विचारलंय हॉरिझॉन्टल. तर तुम्हाला फक्त आडव्या लाईनवरच नंबर लिहायचा आहे, तिथं नंबर सांगायचा आहे. बाकी ते हे करत बसायचं नाही, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट करत बसायचं नाहीये. फक्त तेवढं डिस्टन्स सांगायचं आडव्या लाईनवर, हॉरिझॉन्टल लाईनवर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, हा शेवटचा प्रश्न झाला याच्यामधला, सिंगल टाईप मधला. डबल ऑब्जेक्ट मध्ये येतोय आपण. डबल ऑब्जेक्ट मध्ये काय आहे बघा, बी रेडी फॉर इट. कारण ह्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला कधी पाहायला नाही भेटणार कुठं. डबल ऑब्जेक्ट मध्ये काय आहे बघा, इन दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स देर आर ओनली 2 ऑब्जेक्ट्स and they are related to each other in some manner and question asked regarding to it. मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं होतं की 2 ऑब्जेक्ट असणार आहे आणि त्या 2 ऑब्जेक्टची काहीतरी जर्नी दिलेली असणार आहे, काहीतरी रिलेशन सांगितलेलं असणार आहे. क्वेश्चनही त्याच्या अनुरूपच आपल्याला विचारलेले असणार आहे. याला एकदा आपण ट्रॅडिशनलने पाहू. ट्रॅडिशनलने पाहिल्यानंतर शॉर्टकटने कसं करायचं ते एकदा पाहूयात. मला वाटतं हा क्वेश्चन घेण्याऐवजी आपण दुसरा क्वेश्चन याच्यातला बघूयात, परत याच्याकडे येऊयात. काय काळजी करायचं काम नाही, परत त्याच्याकडे येऊ. पण आधी हा बघूयात. राजू अँड विजू आर 2 फ्रेंड्स सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर. म्हणजे मला तुम्हाला शॉर्टकट चांगला सांगता येईल याच्यावरती एक्सप्लेन करून, की शॉर्टकट याचा कसा आला बाबा हे सांगायचंय मला. म्हणून मी दुसरा घेतला. एखाद्याला वाटेल की पहिला क्वेश्चन सोडून दुसरा काय घेतला, पहिला येत नाही का मास्टरला शॉर्टकटने. तसं नाहीये. एक्सप्लेन करताना तुमच्या लक्षात येऊन जाईल शॉर्टकट ट्रिक कशी तयार झालेली याची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाईल. राजू आणि विजू आर 2 फ्रेंड्स सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर. दे स्टार्ट वॉकिंग अवे फ्रॉम इच अदर. चला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात आपण. राजू आणि विजू नावाचे 2 मित्र आहेत, एकमेकांपासून 20 मीटर अंतरावर आहे. सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर. कोणत्या दिशेला आहे काय सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे कुठल्याही 2 दिशांना घ्या, कुठल्याही 2 दिशाला घ्या. ठीक आहे. मग मी रॅन्डमली मला हे इझी वाटतं तर इथं घेऊयात आपण. इकडे राजू आहे असं समजूयात, इकडं विजू आहे असं समजूयात. यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, 20 मीटरचं डिस्टन्स आहे. राजू आणि विजू एकमेकांपासून दूर अंतरावर उभे आहेत 20 मीटर वरती. पुढे काय होतंय बघा, दे स्टार्टेड वॉकिंग अवे फ्रॉम इच अदर अँड आफ्टर ट्रॅव्हलिंग 5 मीटर. ते दोघं एकमेकांपासून काय करतात, आवे जायला लागतात, दूर जायला लागतात. आवे जाणं म्हणजे काय, दूर जाणं. दूर जायला लागतात आणि 5-5 मीटर अंतर जातात बघा दूर एकमेकांपासून. म्हणजे राजू जो आहे आवे जाईल तर वर जाईल का खाली जाईल, असं जाणार नाही. तो इकडे जाईल का, नाही जाणार. आवे जायचंय त्याला, म्हणजे कुठं, विरुद्ध दिशेला जाणार. म्हणजे 5 मीटर आणखी इकडे गेलाय बघा, 5 मीटर आणखी इकडे गेलाय राजू. विजूनेही तेच केलंय, आवे गेलाय म्हणजे पलीकडे जाईल 5 मीटर, अशा पद्धतीने. म्हणजे आता राजू पोहोचला इथं, विजू पोहोचला इथं, यांच्यामधलं डिस्टन्स किती झालं रे, तर 5 आणि हे 20 25 आणि हे 5 30. आता या दोघांमधलं डिस्टन्स किती झालं, 30 झालं. अगोदर किती होतं, 20 होतं. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, दे टर्न राईट अँड लेफ्ट टर्न रिस्पेक्टिव्हली. राईट आणि लेफ्ट टर्न घेतात राजू आणि विजू. म्हणजे राजू राईट टर्न घेईल आणि विजू लेफ्ट टर्न घेईल. चला, राजू गेला होता इकडच्या दिशेला, कुठल्या दिशेला, वेस्टला. मग हा राईट टर्न घेईल तर जाईल कुठं रे, नॉर्थला, वरती जाईल. इकडे बघा, वरती जाईल. त्यानंतर विजू जो आहे तो कुठं गेलेला आहे रे, ईस्टला गेलेला आहे. तो जर लेफ्ट टर्न घेईल तर तो पण कुठं जाईल, नॉर्थला जाईल. ठीक आहे, नॉर्थला गेला. आणि किती डिस्टन्स गेला, दोघही 10 मीटर गेलेले आहेत. दोघही किती मीटर गेलेले आहेत, 10 मीटर गेलेले आहेत. आता बघा, राजू पोहोचला इथं, विजू पोहोचला इथं. इथं होते तेव्हा त्यांच्यामध्ये अंतर किती होतं, 30 होतं. आता इथं आहे तर त्यांच्यामध्ये अंतर किती आहे रे, 30च आहे.
ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, नाऊ दे टर्न देअर लेफ्ट अँड वॉक 10 मीटर मोर. दोघही लेफ्ट टर्न घेतात आणि किती मीटर जातात? 10 मीटर जातात. बघा, याने लेफ्ट टर्न घेतला तर इकडे जाणार आहे, किती मीटर जाणार आहे? 10 मीटर जाणार आहे. त्यानंतर याने लेफ्ट टर्न घेतला तर हा किती जाणार आहे? 10 मीटर जाणार आहे. अशा पद्धतीने आता राजू पोहोचलाय फायनली इथे आणि विजू पोहोचलाय इथे. तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन राजू अँड विजू. राजू आणि विजू मधला अंतर सांगा. राजू इथे विजू इथे यांच्यामधलं अंतर सांगायचं. बघा, इथं होतं 30, सरळ वरच्या दिशेला गेले, दोघंही सोबत गेले, तिथंही तरी सॉरी इथं होतं अंतर 30, वर गेले इथं गेले तरी अंतर राहिलं 30, दोघंही 10-10 मीटर पुढे सरकलेले तरी अंतर किती राहणार आहे? 30 राहणार आहे. म्हणून याचं उत्तर तुमचं 30 येणार आहे. पण एवढं करत बसायची गरज नाही. याला शॉर्टकट वापरायचं. आपल्याला काय शॉर्टकट वापरायचं? आपली जी ट्रिक आहे क्रॉसवाली तीच बघा नीट. राजू आणि विजू सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर हे सुरुवातीचं वाक्य होतं त्याच्यामध्ये, बरोबर. राजू आणि विजू सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर सुरुवातीचं वाक्य होतं. मग मला एक सांगा रे, हा जर सेंटर पॉइंट आहे, सुरुवातीला 20 मीटर अंतर होतं, एवढं कन्सिडर करा. या सेंटर पॉइंट पासून राजू इकडे किती असणार आहे? 10 आणि विजू इकडे किती असणार आहे? 10, बरोबर. मग मी इकडच्या दिशेला राजू 10 लिहितो आणि इकडं विजू 10 लिहितो. V10 R10. मग सेंटर पॉइंट पासून हा इकडे 10 आहे, सेंटर पॉइंट पासून हा इकडे 10 आहे का नाही? दोघांमधलं अंतर किती? 20. दोघांना अर्धा अर्धा देऊन टाकलं. त्यानंतर दोघं एकमेकांपासून आवे चालायला सुरुवात करतात. म्हणजे विजू तिकडेच जातो ईस्टला, राजू इकडेच जातो कुठं? वेस्टला. तर राजू किती जातो? 5 लिहून टाका. विजू इकडे किती जातो? तर विजू जातो इकडे पण 5 लिहून टाकलं, बरोबर. आता पुढे बघा, त्यानंतर दोघंही काय करतात? एक जण राईट टर्न घेतो, एक जण लेफ्ट टर्न घेतो. राजूने राईट टर्न घेतला होता, वरच्या दिशेला गेला होता. किती गेला होता? राजू 10 गेला होता वरच्या दिशेला, नॉर्थला. विजूने काय घेतला होता? लेफ्ट टर्न घेतला होता, तो पण वरच्या दिशेला गेला होता 10. त्यानंतर दोघही लेफ्ट टर्न घेतात, दोघही नॉर्थला आहे. आता दोघही कुठे आहे? नॉर्थला आहे. दोघही लेफ्ट टर्न घेतात तर दोघही कुठे जाणार आहे? इकडे जाणार आहे. आणि किती किती जात आहे? 10-10 मीटर जात आहे. मग बघा, विजू 10 येणार आहे आणि राजू देखील 10 येणार आहे. अशा पद्धतीने. मग आता तुम्ही म्हणशाल सर याला करायचं कसं? हे दिसत असेल सर्वांना? हा, दिसतंय. मग याला करायचं कसं? तर बघा, याच्यावरच ट्रिक्स सगळं लपलेलं आहे. ज्या वेळेस विजू आणि राजू मध्ये 20 मीटरचं अंतर होतं, त्यावेळेस ते एकमेकांपासून दूर गेले, विरुद्ध दिशेला गेले, त्यावेळेस अंतर वाढलं. पण ज्यावेळेस दोघही सेम दिशेला गेले, दोघही नॉर्थला गेले, त्यावेळेस त्यांच्या या अंतरामध्ये आणि या अंतरामध्ये काही फरक झाला नाही. म्हणजे ते दोघं वर जाऊन काही उपयोगच झाला नाही त्यांचा. कारण दोघं अंतर काय गेले? सारखंच गेले आणि सारख्याच दिशेला गेले. दोघही जर सारख्याच अंतर गेले आणि सारख्याच दिशेला जर गेले तर ते एकमेकाला ऑटोमॅटिक काय होतं? कॅन्सल होतं. कारण त्यांच्यामध्ये असणारं ओरिजिनल पूर्वीचं जे अंतर आहे ते जसं आहे तसं मेंटेन राहिलं वरती. बघा, म्हणजे यांचा वर जाऊन 10-10चा काही उपयोग झाला नाही. परत इथूनही परत ते सारख्याच दिशेला गेले, दोघंही कुठे गेले? लेफ्टला गेले. म्हणजे कुठे गेले? वेस्टला गेले. आणि सारखंच अंतर गेले की नाही? सारखंच अंतर. हाही 10 गेला आणि तोही 10 गेला. बघा, हा इथं होता तेव्हा 30 अंतर होतं त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर हा इकडे 10 सरकला, पाठीमागचा पण परत तिकडे काय सरकला? 10 सरकला. सारख्याच दिशेला गेले ते. सारख्या दिशेला गेल्यावर त्यांच्या ओरिजिनल डिस्टन्स मधलं परत काही चेंजेस नाही झाले त्यांचे. ते जर विरुद्ध दिशेला गेले तरच त्यांच्यामध्ये काय होतात? डिस्टन्स वाढतं. पण सारख्या दिशेला गेलं तर अंतरामध्ये काही फरक पडत नाही. मग आता जिथं जिथं सारख्या दिशेला राजू आणि विजू दिसतील ते कट करून टाका. बघा, इकडे फक्त विजू दिसतोय, राजू दिसत नाही. याला काही कट करायचं नाही. बघा, इथं राजू दिसतोय, विजू दिसतोय, करण टाका कट. राजू 10ला विजू 10 गेलं, चला नॉर्थचं काम संपलं. हे बघा, नॉर्थचं हे मी संपवलं, इथलं कट. त्यानंतर विजू 10 आहे इकडं, तर विजू 10ला जेवढा विजू आहे तेवढाच राजू पण कट करायचा. मग तुम्ही म्हणशाल याच्यातून केलं चालेल का? चालेल. याच्यातून आणि याच्यातून केलं चालेल का? चालेल. पण 10 कट करायचंय. जेवढं 10 विजू गेलेला आहे तेवढंच राजूचं पण 10 काय करायचं? कट करायचं. आता फक्त राजू शिल्लक राहिला इकडं, विजू राहिला नाही. आणि हे दोघंही विरुद्ध दिशेला आहे. काय? विरुद्ध दिशेला आहे. म्हणून यांची काय करायची? बेरीज करायची. विरुद्ध दिशेला गेल्यावर अंतर वाढत चालतं, सारख्या दिशेला गेल्यावर अंतर कमी होतं. म्हणजे जे आहे तेच राहतं, कमी नाही होत. जे आहे ओरिजिनल तेच मेंटेन राहतं. हा डबल ऑब्जेक्टची ट्रिक आहे. ही डबल ऑब्जेक्टची ट्रिक ही मला थोडीशी एक्सप्लेन करायची होती, म्हणून मी दुसऱ्या क्वेश्चन वरती आलो. कशी आली, काय आली
तुमच्या लक्षात आला असेल नसेल तर मी पुढच्या क्वेश्चन मध्ये मी ते सांगून देणार आहे, काळजी करायचं काम नाही. पण या पद्धतीने त्याला असं सॉल्व्ह करायचं होतं. सारख्या दिशेला जर गेले तर मायनस करून टाकायचे, विरुद्ध दिशेला गेले तर प्लस करून टाकायचे. मागच्या ट्रिक मध्ये वेगळं होतं, या ट्रिक मध्ये थोडासा फरक आहे, बदल आहे. आणि यांची बेरीज जर केली तुम्ही 5 आणि 10 किती होतात 15, इकडं 5 आणि 10 किती होतात 15, 15 आणि 15 किती झाले 30. उत्तर तुमचं किती आहे 30. समजलं? चला आता पहिल्या क्वेश्चन कडे येऊयात आपण. पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा, एक्स आणि वाय नावाच्या दोन गर्ल्स सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 20 मीटर. हे आपण यांच्यामध्ये पण अंतर किती आहे 20 मीटरचं अंतर आहे. ठीक आहे. मग आणि त्यांनी सांगितलं बघा 20 मीटर इन वेस्ट आणि ईस्ट डिरेक्शन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक्स जी आहे ती वेस्टला आहे आणि वाय जी आहे ती कुठं आहे ईस्टला आहे. आणि त्यांच्यामधलं अंतर किती मीटरचं आहे 20 मीटरचं आहे. ज्यावेळेस 20 मीटरचं आहे त्याच्या अर्ध याला देऊन टाकायचं, अर्ध त्याला देऊन टाकायचं. 20 अर्ध किती 10, म्हणजे 10 इकडे असणार आहे एक्स आणि वाय 10 तिकडे असणार आहे. अशा पद्धतीने चला हे सुरुवातीचं मांडून झालं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, नाऊ एक्स अँड वाय स्टार्ट वॉकिंग इन नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन रिस्पेक्टिव्हली. एक्स आणि वाय नॉर्थ आणि साऊथला चालायला सुरुवात करतात बघा रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ काय होतो, एक्स जी आहे ती नॉर्थला जाते, वाय जी आहे ती साऊथला येते. आणि किती मीटर जात आहे अंतर बघा, नाऊ एक्स अँड वाय स्टार्ट वॉकिंग इन नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन रिस्पेक्टिव्हली अँड वॉक फॉर 5 मीटर. 5 मीटर जात आहेत बघा. म्हणजे एक्स नॉर्थला गेली 5 मीटर, वाय साऊथला आली किती मीटर आली 5 मीटर. अशा पद्धतीने एक्स नॉर्थला गेली, वाय साऊथला आली. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, नाऊ एक्स अँड वाय टूक अ राईट टर्न अँड वॉक 10 मीटर इच. दोघींनीही राईट टर्न घेतलाय. दोघींनी काय घेतलाय राईट टर्न घेतलाय. मग एक्सने राईट टर्न घेतला तर कुठे जाणार आहे इकडे जाणार आहे, आणि वायने राईट टर्न घेतला तर ती इकडे जाणार आहे. किती मीटर जाते 10 मीटर जात. एक्स राईट टर्न घेऊन इकडे गेली 10 मीटर, वाय राईट टर्न घेऊन इकडे जाणार आहे ती पण किती 10 मीटर. बरोबर. त्यानंतर नाऊ एक्स अँड वाय टूक अ लेफ्ट टर्न अँड आफ्टर वॉकिंग 5 मीटर बोथ ऑफ देम स्टॉप. दोघी पण काय करतात आता लेफ्ट टर्न घेतात. एक्स आहे इथं, वाय आहे इथं. एक्सने लेफ्ट टर्न घेतला तर कुठं जाईल नॉर्थला जाईल. म्हणजे एक्स आलं किती 5 आणि वायने लेफ्ट टर्न घेतला तर वाय कुठे येईल साऊथला येईल, तर वाय आलं 5. एक्स हे ऍडिशन करून दिली तरी चालेल तुम्ही एक्स ची, त्याचा काही विषय नाही. आता ह्या पद्धतीने क्वेश्चन मांडल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला मी सांगितलं होतं सारख्या दिशेला जर एकाच दिशेला जर दोघंही दिसले तर ते मायनस करून टाकायचे, जेवढं मायनस करता येईल तेवढं. मग बघा वाय जो आहे 10 दिसतोय मला, एक्सही 10 दिसतोय, चला मायनस करून टाकला. वाय 10 दिसतोय, एक्स 10 दिसतोय, मायनस करून टाकला. इकडं फक्त एक्स दिसतोय, इकडं वाय दिसतोय. इकडं ना वाय दिसतोय ना इकडे एक्स दिसतोय. म्हणून या विरुद्ध दिशांची काय करायची बेरीज करायची. 5 आणि 5 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. त्यांनी विचारलं फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम, तर त्यांच्यामधलं अंतर आहे 20. ऑप्शन नाहीये याच्यामध्ये, ऑप्शन नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे नन ऑफ दीज. कोणाला ट्रॅडिशनलने करून पाहायचं असेल, चेक करून पाहायचं असेल तर त्यांनी ते चेक करून घ्या, पटत नसेल तर. पण ह्या अशा सोप्या पद्धतीने त्याला कॅल्क्युलेट केलं जातं. फार कमी वेळात होतं. मी एक्सप्लेन करतोय म्हणून थोडासा वेळ लागतोय, नाहीतर हे 5-5 2-2 सेकंदाचे क्वेश्चन्स आहेत, लय वेळाचे नाही. जेवढा वेळ वाचायला लागेल तेवढाच वेळ क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल. बस वाचन जेवढं फास्ट तेवढं क्वेश्चन पण फास्ट होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा झाला, दुसरा पाहिला आपण. तिसरा जो आहे तो तुम्हाला मी एक याला ठेवतो, नाही ठेवत करून देतो बाबांनो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 2 पर्सन ए अँड बी आर ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून 10 मीटर अंतरावरती आहे, 10 मीटर अंतरावरती आहे आणि सांगितलं वेस्ट आणि ईस्ट डिरेक्शनला आहे रिस्पेक्टिव्हली. ए कुठे आहे वेस्टला आहे आणि बी जो आहे तो कुठे आहे ईस्टला आहे. आणि त्यांच्यामधलं अंतर किती आहे आता रे 10 मीटर आहे. 10च्या मग अर्ध याला देऊन टाका, अर्ध त्याला देऊन टाका. ए इकडं 5 आहे, तिकडं बी 5 आहे. अशा पद्धतीने A5 B5. पुढे काय सांगितले बघा, ए स्टार्टेड वॉकिंग इन नॉर्थ अँड बी स्टार्ट वॉकिंग इन साऊथ. ए नॉर्थला जातो, बी साऊथला येतो आणि मूव 5 मीटर रिस्पेक्टिव्हली. दोघंही 5-5 मीटर जाता बघा. ए नॉर्थला गेला 5, बी साऊथला आला 5, बी साऊथला आला 5 आहे बरं का इथं.
लिहून टाकलं B5. B5 ठीक आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, देन ए अँड बी टेक्स राईट टर्न अँड लेफ्ट टर्न रिस्पेक्टिव्हली अँड स्टॉप आफ्टर ट्रॅव्हलिंग 5 मीटर इच. ए आणि बी काय करतात, राईट आणि लेफ्ट टर्न घेतात रिस्पेक्टिव्हली, म्हणजे ए राईट टर्न घेईल आणि बी लेफ्ट टर्न घेईल आणि 5-5 मीटर अंतर चालतात. ए राईट टर्न घेईल तर कुठे जाईल, इकडे जाईल ए 5 आणि बी लेफ्ट टर्न घेतोय बघा, इकडे जाणार नाही आता तो, इकडे यांनी जर राईट टर्न घेतला तर इकडे गेला असता. बी लेफ्ट टर्न घेतोय म्हणजे बी परत रिटर्न जातोय बघा, B5. तुम्हाला परत सांगितलं मी, सेम दिशेला जर दोघंही दिसत असेल तर मायनस करून टाकायचे. मग बघा इकडे ए दिसतोय, बी दिसत नाही, सोडून द्या. इकडे ए दिसतोय, बी दिसत नाही, सोडून द्या. इकडे बी दिसतोय, ए दिसत नाही, सोडून द्या. इकडे बघा ए पण दिसतोय आणि बी पण दिसतोय, मग ए किती दिसतोय रे 5, बी मग तेवढा कट करायचा, B5 कट करून टाकला. हे 5 नाही कट झाले कारण की ए 5च होता म्हणून 5ला 5च कट झाला, फक्त B5 शिल्लक राहिला. आता तुम्ही म्हणशाल करायचं काय, तुम्हाला मी सांगितलं अपोजिट साईडला जर असतील तर त्यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे याची बेरीज करायची, तुम्हाला 5 आणि 5 किती येते, ती 10 येते. आणि याची देखील बेरीज करायची, ती पण किती येते, 10 येते. आता दोन शेजारी शेजारी काय उरलेत, नंबर उरलेत. आणि अशा वेळेस आपल्याला शॉर्टेज डिस्टन्स काढायचं याच्यामधलं, तर काय करायला लागतो, पायथागोरस. या 10चा स्क्वेअर 100, दुसऱ्या 10चा देखील किती येणार आहे, 100 येणार आहे. स्क्वेअर करायचे, हे तुम्हाला हाईट आणि बेस भेटले पोरांनो, ठीक आहे. मग किती आले, 100 अधिक 100 किती होतात, 200 होतात. 200 होतात, तर 200 स्क्वेअर रूटच नाही कोणाचं, सॉरी स्क्वेअरच नाही कोणाचा, तर याला काय करणार, याची फोड करणार. 100 गुणिले 2, 100 गुणिले 2, 100चा स्क्वेअर रूट निघतो, किती निघतो, 10. 2 जसा आहे तसा मध्ये राहतो म्हणून तुमचा AC येऊन जातो 10√2. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे बघा. आहे का याच्यात उत्तर, आहे बघा, 10√2. या पद्धतीने हा प्रश्न आहे. आणि या पद्धतीने करायचं होतं. एखाद्याला वाटत म्हणजे ट्रेडिशनल मेथडने करून पाहिजे, त्यांनी करून फार इझी वेने सांगितलेलं आहे मी, शॉर्टकटने सांगितलंय याच्यामध्ये बघा. त्यानंतर पुढे जाऊयात. आणखी आहे का याच्यामध्ये क्वेश्चन्स, नाही. हा शेवटचा क्वेश्चन आहे बघा आपला. तुम्ही करून पहा हवं तर घरी, नाही झाला तर मला पुढच्या याच्यामध्ये विचारा, डाऊट्स मध्ये विचारा. हा एक करून बघा, शेवटचा एकच राहिलेला आहे बघा, एकच ठेवलेला आहे. या पद्धतीनं आजचं हे लेक्चर आपण इथं थांबूयात. खूप वेळ झाला लेक्चर घेतोय, बऱ्याच जणांचं पेशन्स नाही राहत एवढा वेळ लेक्चर बघण्याचे. त्यामुळं लेक्चर लय मला ओढायचं नसतं, ताणवायचं नसतं, लय मोठं नसतं करायचं, पण ते होऊन जातं. जर व्यवस्थित सर्व लेक्चर पाहिलं तर तुमचे पहिला टाईप आणि दुसरा टाईप आरामात ट्रिक्सने होऊन जाईल. त्याच्यामध्ये काही लय वेळ लागणार नाही, विलंब लागणार नाही. विदिन 5 सेकंदामध्ये, ओनली 5 सेकंद, तुमचा क्वेश्चन पूर्णच्या पूर्ण ऍक्युरेट सॉल्व्ह झालेला असेल, ऍक्युरसी असेल, व्यवस्थित असेल सर्व काही. फक्त करत असताना व्यवस्थित पद्धतीने चेक करून घ्या. कोणाला काय अडचण आली, काही डाऊट आले तर तुम्ही ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्यासाठी ते नंबर वगैरे आम्ही जे आहे ते पब्लिश करून देणार आहोत आता, ठीक आहे. तर आजच्या पुरतं इथंच थांबूयात. याचा नेक्स्ट पार्ट जो आहे लगेचच तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामध्ये. चालेल, काय हरकत नाही. फक्त एवढं व्यवस्थित करून घ्या. काही जे क्वेश्चन मी सोडलेले आहेत याला होमवर्कला, तेवढे व्यवस्थित मात्र बघून घ्या, ठीक आहे. चालेल, थँक्यू.